आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार, तर खूप शुभेच्छा। हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूप मान्यता आहे। तर मराठी कॅलेंडरनुसार 5वा महिना म्हणजे श्रावण महिना। तर यामध्ये भगवान शंकराची म्हणजे महादेवाची खूप पूजा अर्चना केली जाते। महादेवाला प्रिय असलेला महिना म्हणून श्रावण महिन्याला ओळखलं जातं। असं म्हणतात की श्रावण सोमवारचं जर व्रत तुम्ही केलं तर तुम्हाला तुमच्या मनात इच्छा असलेला वर तुम्हाला मिळतो आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीत समृद्धीसुद्धा मिळते। म्हणून श्रावण सोमवारचा व्रत हा करतात। म्हणून मी ठरवले की श्रावण सोमवारी एखाद्या नवीन ठिकाणी जायचं आणि तुम्हाला जिथे महादेवाचे इतके सुंदर सुंदर मंदिर आहे ते दाखवायचं आणि तिथे भाविकांची गर्दी वगैरे कशी असते हे सगळ्याच गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहेत। म्हणून पुढच्या पण येणाऱ्या व्हिडिओसाठी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। थांब थांब जा मग तू। हॅलो एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल। आज आपण आलेलो आहोत कर्वेनगर येथील एक महादेवाच्या मंदिरात। मंदिराचा परिसर खूप सुंदर आहे, चला तुम्हाला दाखवते। चलो बस होते देख रीते। शंकर देवस्थान म्हणून हे मंदिर आहे, आपण इथे आलोय, चला। हा राजाराम ब्रिज आहे। निसर्गाच्या सौंदर्यात खूप सुंदर हे मंदिर आहे। तुम्ही जर कर्वेनगर किंवा राजाराम पुलाच्या जवळून जात असाल ना तर या मंदिराला नक्कीच भेट द्या। ह्या मंदिराचं म्हणजे मी ना पुण्यामध्ये नवीन असताना जेव्हा कर्वेनगरला राहायची ना त्यावेळेस नेहमी इथे यायची। खूप सुंदर मंदिर आहे आणि विशेष म्हणजे इथे जास्त गर्दी नाहीये, कारण श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवार म्हटलं की खूप गर्दी असते, पण तशी इथे तितकी म्हणावं तशी गर्दी नाहीये। तर तुम्ही छान निवांतपणे दर्शन घेऊ शकता। तर नक्कीच इथे या, खूप सुंदर मंदिर आहे, निसर्ग आहे। सायंकाळी या किंवा दुपारच्या वेळेला शक्यतो नसतीच गर्दी, त्यामुळे ट्राय करा। आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा। आणि अशाच जे आपण सिरीज चालू केली आहे श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी कुठेतरी एका मंदिरामध्ये त्याच दिवशी जायचं सोमवारी, म्हणजे तिथे कसं गर्दी असते काय असते भावी भक्त हे आपल्याला पाहायला मिळतील। तर तेच तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करते। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि प्रेम असंच भरभरून राहू द्या। आणि श्रावण महिन्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा।